मग बघायची आहे का ह्याची रेसिपी? एकदम टेस्टी आणि विटामिन्सने भरलेली अशी भाजी झटपट डब्यासाठी कशी केली आहे ते तर हा व्लॉग पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय व्लॉग. सो आज आहे लाईफ विथ नर्स मॉमचा डे 37 आणि मी आज टिफिनसाठी बनवत होती मस्त अशी कांद्याच्या पातीची भाजी. आणि हे आहे मुंबईचं पोल्युशन. हो, करेक्ट ऐकताय, पोल्युशनच. आजकाल माहिती आहे ना एअर AQI किती आहे ते. सो तुम्हाला माहिती नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याचा आन्सर कमेंटमध्ये देईल. आणि आता वळूया आपल्या रेसिपीकडे. सो माझी रेसिपी होती कांद्याच्या पातीची भाजी. यू नो दॅट स्प्रिंग ऑनियनमध्ये खूप विटॅमिन्स असतात, विटॅमिन A, विटॅमिन C अँड ऑल्सो इट इज गुड फॉर डायजेशन. सो त्यामुळे काही झटपट आणि हेल्दी बनवायचं असेल तर ही भाजी पटकन बनते. ह्याच्यामध्ये तुम्ही मुगाची डाळही टाकू शकता किंवा चण्याची डाळही टाकू शकता. आणि जर तुम्हाला असंच प्लेन सिम्पल खायचं असेल तर तुम्ही तशीही खाऊ शकता. सो मी मस्त कांदा टॅमॅटो एकदम सॉटे करून घेतला. त्यानंतर मी मिरची, थोडंसं आलं आणि लसूण ह्याची पेस्ट केली होती आणि ती पेस्टसुद्धा मी त्याच्यामध्ये टाकली आणि मस्त असं सॉटे करून घेतलं. अख्ख्या मिरच्या कापून नाही टाकल्या बिकॉज ते जस्टिफाईड नाही होत खाताना कधी कधी. सो त्यामुळे मी मिक्सरमध्ये वाटून घेऊन त्या भाजीमध्ये टाकल्या. मस्त अशी भाजी सॉटे करून घेतली आणि ही होती माझी फेवरेट डाळ. तुम्ही कोणतीही ऑप्शनल डाळ वापरू शकता या भाजीसाठी. त्यात स्प्रिंग ऑनियन आणि खूप अशी भरभरून अशी स्प्रिंग ऑनियन आणि मस्त असं त्यात कढईमध्ये टाकायचं आणि डाळ टाकायची आणि मस्त अशी परतून घ्यायची. भाजी मस्त परतून झाली की 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवायची बिकॉज ह्याच्यामध्ये आपण पाणी नाही टाकणार. त्या भाजीमध्ये मॉइश्चरचं प्रमाण जास्त असतो, त्यामुळे पाणी टाकायची गरज नाही पडत. ती बरोबर कुक होते आणि प्लेट झाकून ठेवल्यानंतर ते प्लेटलासुद्धा मॉइश्चर सुटतो. सो ते हेल्प करतं थोडंसं शिजण्यासाठी. त्यामुळे पाण्याचा वापर टाळायचा असतो आणि भाजी शिजून द्यायची असते. सो अशा प्रकारे आपली ही भाजी रेडी आहे. मस्त गरम गरम भाकरीसोबत खायला खूप छान लागते आणि डायजेशनसाठी खूप हेल्पफुल आहे. ही भाजी नक्की ट्राय करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली होती तुम्ही केल्यानंतर. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच खूप छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तसंच मी आता नर्सिंगवरती सुद्धा खूप लवकरच छान छान व्लॉग घेऊन येणार आहे. भेटू तेव्हा.